Hello friends, I welcome you for my next video, which is the second part of our interesting story and astrology's day. फ्रेंड्स, स्टोरीचा हाफ पार्ट स्टडी केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ज्या ॲस्ट्रॉलॉजरबद्दल आपण डिस्कस करतो आहोत तो खरा ॲस्ट्रॉलॉजर नाही आहे, तर ती एक भोंदू व्यक्ती आहे. पण हे काम ती रोज प्रामाणिकपणे हुशारीने सरावाने करत असल्याने तिचे बोलणे लोकांना आवडते, लोकांना पटते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की दॅट पर्सन ॲस्ट्रॉलॉजर हॅज ग्रेट लिसनिंग पॉवर अँड ही प्रिटेंड्स टू हॅव सुपरनॅचरल पॉवर अँड दॅट कोइन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. म्हणजे त्याच्याकडे लिसनिंग पॉवर आहे आणि तो असं प्रिटेंड करतो, असं दाखवतो की माझ्याकडे अशी काहीतरी सुपरनॅचरल पॉवर आहे, अशी शक्ती आहे की ज्या शक्तीचा वापर करून मी तुम्हाला चांगल्या प्रकारचं भविष्य सांगू शकतो. आणि नेमकं ही सुपरनॅचरल पॉवर कोइन्सिडेंटली कसं त्याच्या आयुष्यामध्ये पुढे सत्य ठरते ते आपल्याला पुढच्या नेक्स्ट पॅरेग्राफ्समध्ये लक्षात येणार आहे. सो लेट्स डिस्कस आवर रिमेनिंग स्टोरी अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. The nut vendor blew out his flare and rose to go home, so this was a signal for the astrologer to bundle up too. भुईमुगाच्या शेंगा विकणारा जो व्यक्ती होता त्यानं जी आग सुरू केलेली होती, ज्याच्यावरती तो आपल्या शेंगा भाजायचं काम करायचा, भुईमुगाच्या शेंगा. सो त्याने ती फ्लेअर म्हणजे ती आग जी आहे ती ब्ल्यू आऊट केलेली आहे. ब्ल्यू आऊट इट इज ए पास्ट टेन्स ऑफ ब्लो आउट मीन्स विझवणं. त्याने ती आग विझवलेली आहे आणि तो आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला आहे. आणि हाच इशारा आहे ॲस्ट्रॉलॉजरसाठी टू बंडल अप टू, म्हणजे त्याने सुद्धा आता आपलं सगळं सामान आवरण्याची वेळ झालेली आहे असं त्याच्यासाठी तो इशारा होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. सो बऱ्यापैकी आता अंधार झालेला होता आणि एक्सेप्ट म्हणजे अपवाद एका गोष्टीचा होता की त्याच्या कुठून तरी एक लाईट शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट म्हणजे हिरवा असा प्रकाशाचे किरण कुठून तरी येत होते आणि ते ग्राउंडपर्यंत पोहोचत होते, जमिनीपर्यंत पोहोचत होते. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. सो त्यानं आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली होती, घरी जाण्याची वेळ झालेली होती, म्हणून त्याने सुद्धा आपले सगळं सामान आवरायला घेतलं. कावरी शेल्स म्हणजे जे काही कवड्या होत्या ते त्याने आपल्या बॅगमध्ये भरल्या. आणि आणखीन एक न्यू वर्ड इथं आलेला आहे पॅराफर्नालिया, म्हणजे या ठिकाणी मिनिंग दिलेला आहे द ग्लॉसरी, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोझिशन. म्हणजे त्याच्या प्रोफेशनसाठी लागणारी सगळी जी सामग्री होती, जे साहित्य होतं ते सगळं त्यानं भरभर आपल्या बॅगेत ठेवलेलं आहे. सो तो मगाशी जो आपण पाहिला की जो एक हिरव्या रंगाचा प्रकाश किरण इथे पोहोचत होता तोही आता येणं ब्लॉटेड आउट, तोही आता येणं बंद झालं. सो ही looked up and saw a man standing before him. सो आता जाणार होता तेवढ्यात त्याला दिसलं की एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, तो आपला पॉसिबल ग्राहक ठरू शकेल असं त्याला वाटलं आणि तो त्याच्याशी बोलायला सुरुवात करतोय. यू लुक सो केअरवॉर्न, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. सो तो त्याला म्हणतो की तू मला जरा चिंतेत दिसतो आहे, मला काळजीत दिसतो आहे. स्केअरवॉन म्हणजे काळजीत असणं. सो इट विल डू यू गुड टू सिट डाऊन. सो तू थोडा वेळ माझ्याजवळ बसशील का, तुला बरं वाटेल, माझ्याशी बोललास तर तुला नक्कीच बरं वाटेल असं तो त्याला थोडंसं मोहात पाडतो आहे, आमिष दाखवतो आहे की तू माझ्याजवळ बसलास तर नक्कीच तुझी चिंता मिटणार आहे. सो द अदर ग्राम्बल्ड सम रिप्लाय वेगली. सो जी व्यक्ती होती ती काहीतरी
तोंडातल्या तोंडात ती पुटपुटलेली आहे. काहीतरी अस्पष्टपणे तिनं उत्तरादाखल ती अस्पष्टपणे ग्रांबल्ड केलेली आहे, म्हणजे पुटपुटलेली आहे. वेगली म्हणजे अस्पष्टपणे असा रिप्लाय त्या व्यक्तीने दिलेला आहे. सो द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. परत एकदा त्या ॲस्ट्रोलॉजरनं आपलं इन्व्हिटेशन, आपलं जे बोलणं आहे, म्हणजे तू माझ्याजवळ बस यासाठीचं त्याला इन्व्हिटेशन जे आहे ते त्याने पुन्हा एकदा रिपीट केलेलं आहे, त्याला आग्रह केलेला आहे. Whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" So ती जी व्यक्ती होती त्यानं अगदी पटकन त्याच्या नाकाखाली आपला हात धरलेला आहे, त्याच्या नजरेसमोर आपला हात तळहात समोर नेला आणि त्याला म्हणाला, "यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रोलॉजर?" तू स्वतःला काय ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिष समजतोस? सो द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड. त्याच्या ह्या बोलण्यामुळं त्या ॲस्ट्रोलॉजरला थोडंसं चॅलेंज फील झालं, की हा माणूस असं बोलून आपल्याला एक प्रकारचं चॅलेंज येतो आहे असं त्याला वाटलं. अँड सेड, आणि तो पुढे असं म्हणाला, टिल्टिंग दी अदर्स palm towards a green shaft of light. सो जो काही थोडाफार प्रकाश येत होता, तर त्या प्रकाशाकडे, हिरव्या प्रकाशाच्या खाली त्यानं त्याचा तळहात धरला, टिल्ट केला म्हणजे झुकवला. टिल्ट मीन्स झुकवणे. आणि तो त्याला म्हणाला, युअर्स इज अ नेचर. तो त्याला काहीतरी त्याच्या स्वभावाबद्दल सांगणार होता. तेवढ्यात, ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. सो तो जो संभाव्य ग्राहक होता तो म्हणाला, स्टॉप, हे असलं बोलणं नको आहे मला. टेल मी समथिंग वर्थवाईल. मला जे ऐकायला हवं असं वर्थवाईल, मला पटेल असं काहीतरी सांग, असं तो ज्योतिषाला म्हणाला. आवर फ्रेंड फेल्ट पेक्ड. असं बोलल्यानंतर आपला या ठिकाणी रायटरने अवर फ्रेंड मीन्स ॲस्ट्रोलॉजरला तो आपला मित्र म्हणतो आहे, आणि तो म्हणतो की त्याला ही फेल्ट पेक्ड. द मिनिंग ऑफ वर्ड पेक्ड इज गिवन हिअर. इट्स इरिटेटेड, अनॉइड ऑर रिसेंटेड, म्हणजे त्याला थोडी चीड आली, राग आला ॲस्ट्रोलॉजरला. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. तो त्याला म्हणाला की मी प्रत्येक क्वेश्चनला 3 पाई घेतो. अँड वॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि जे काही पैसे तुम्हाला देतो आहेस ना, त्या अगदी त्याच्या साजेसं भविष्य मी सगळ्यांना सांगतो, आणि तुलाही तसंच भविष्य मी सांगेन, असं तो त्याला म्हणतो. ॲट दिस द अदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अन आना अँड फ्लंग इट ऑन टू हिम. सो त्या ग्राहकानं लगेच त्याचा हात काढून घेतला, त्याच्यासमोर तो आना फ्लंग केलेला आहे. फ्लंग करणं मीन इट इज अ पास्ट टेन्स ऑफ फ्लिंग, म्हणजे भिरकावून देणं. भिरकावलेला आहे तो आणा त्याच्याकडे. सेईंग, तो त्याला म्हणाला, I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return that Anna to me with interest. तो त्याला म्हणाला की माझे काही मनात क्वेश्चन्स आहेत, काही प्रश्न आहेत, ते मला तुला विचारायचे आहेत, आणि जर तू मला काही ब्लफिंग करताना सापडलास, ब्लफिंग म्हणजे फसवणं, धोका देणं, जर मला लक्षात आलं की तू काहीतरी मला फसवतो आहेस, तर जो आणा मी तुला देतो आहे तो मी व्याजासहित तुला मला तो परत करावा लागेल, असं तो संभाव्य ग्राहक त्या ॲस्ट्रोलॉजरला म्हणालेला आहे. सो इथं 2 शब्द तुम्हाला विचारलेले आहेत, टिल्ट आणि ब्लफ. टिल्ट म्हणजे झुकवणं, आणि ब्लफिंग याचं मिनिंग आता तुम्हाला सांगितलं, फसवणे किंवा धोका देणे. देन नेक्स्ट, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो आहे की जर माझे आन्सर्स तुला जर समाधानकारक वाटले तर तुम्हाला 5 रुपये देशील? नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. सो त्याच्यावरती तो ग्राहक म्हणतो आहे नाही. मग पुन्हा ॲस्ट्रोलॉजर त्याला विचारतो की बरं नाही 5 रुपये, 8 आणा तरी तुम्हाला देशील? ऑल राईट, तो provided you give me twice as much if you are wrong, said the stranger. This pact was accepted after a little further argument. So तो stranger त्याला म्हणतोय की ऑल राईट, ओके, मी तुला ते 8 आणा देईल, provided you give me twice as if you are wrong. पण जर तू काहीतरी चुकीचं सांगितलंस, माझं भविष्य जर चुकीचं सांगितलंस, तर त्याचा डबल तुला मला पैसे द्यावे लागतील, असं तो स्ट्रेंजर त्याला म्हणाला आहे. शेवटी त्यांचं हे जे बोलणं होतं, त्यांचा हा जो पॅक्ट होता, मीन्स एक प्रकारचा दोघांच्या मधला जो करार होता, तो एकमेकांनी ॲक्सेप्ट केला. दोघांनी काही आर्ग्युमेंट केल्यानंतर स्वीकारला. सो द ॲस्ट्रोलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीड चेरूट. तेवढ्यात
तर भविष्य सांगायला सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी मंत्र ॲस्ट्रोलॉजर पुटपुटलेला आहे आणि हा जो ग्राहक होता त्यानं आपल्याकडचं असणारं चिरूट, म्हणजे या ठिकाणी सिगार मिनिंग दिलेलं आहे. चिरूट मीन्स सिगार. सो ते त्यानं सुरू केलेलं आहे. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. मॅचलाईटच्या प्रकाशामध्ये त्या ज्योतिषाला त्या ग्राहकाचा चेहरा दिसून आलेला आहे. सो कॉट अ ग्लिम्स. ग्लिम्स म्हणजे त्याची या ठिकाणी ग्लिम्स या शब्दाचं मिनिंग दिलेलं आहे. ग्लिम्स म्हणजे ब्रीफ और क्विक लुक. म्हणजे त्याने पटकन त्या मॅचलाईटच्या प्रकाशामध्ये त्याला त्याचा चेहरा लक्षात आलेला आहे. ग्लिम्स म्हणजे क्विक लुक दिसलेला आहे. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. So इथे त्यावेळचं ॲटमॉस्फिअर वर्णन करणाऱ्या ह्या सगळ्या लाईन्स आहेत की ज्या मॅचलाईट लावल्याबरोबर त्याला त्याचा चेहरा त्या प्रकाशात दिसलेला आहे. त्याच वेळेला थोडीशी स्तब्धता पसरलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या होत्या त्यांचा आवाज येत होता. जुटका ड्रायव्हर्स हिअर मिनिंग इज गिवन. जुटका मीन्स हॉर्स ड्रिवन कार म्हणजे घोडागाडी. सो ते जे घोडागाडीवाले ड्रायव्हर होते ते आपले हॉर्सेसना ओढत होते. देन जे काही त्या पार्कमध्ये सेमी डार्कनेस होते, पूर्ण अंधार नव्हता पण सेमी डार्कनेस होता. त्याच्यामुळे जी काही क्राऊड होती, जी काही थोडीशी गर्दी होती त्याचा आवाज त्या ठिकाणी येत होता. सो हे सगळं असतानासुद्धा एक प्रकारची स्तब्धता, शांतता त्या ठिकाणी त्या दोघांच्या तिथे उत्पन्न झालेली आहे. सो द ऑदर सॅट डाऊन. सो त्या ठिकाणी आता तो ग्राहक बसलेला आहे. सॅकिंग हिज चेरूट. तो त्याचे शिगार ओढत बसलेला होता. अँड पफिंग आउट. त्यात तो धूर सोडत होता. सो सॅट देअर रूथलेसली. रागात अगदी चिडून तो त्या ठिकाणी बसलेला होता. सो द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. पण जेव्हा त्या मॅचलाईटच्या प्रकाशामध्ये ॲस्ट्रोलॉजरने त्याचा चेहरा पाहिला तेव्हापासून आपला ॲस्ट्रोलॉजर थोडासा अनकम्फर्ट फील करायला लागला. तर तो अस्वस्थ झालेला होता. काहीतरी नक्कीच त्याच्या बाबतीत झालेलं होतं. हे आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये लक्षात येणार आहे. हिअर टेक युअर ऑन अ बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि म्हणून ती अस्वस्थता आपल्याला ह्या पॅरेग्राफमधील लाईनमध्ये लक्षात येते. तो म्हणतोय की हा घे तुझा आणा परत. मला ह्या असल्या चॅलेंजेसची सवय नाही आहे. मी कधी असे चॅलेंजेस स्वीकारलेले नाही आहेत. इट इज लेट फॉर मी टुडे. मला ऑलरेडी फार उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि म्हणून तो घाई गडबडीत आपलं सामान बांधायला घेतोय. सो द ऑदर हेल्ड हिज टुरिस्ट अँड से. सो पटकन तो ग्राहक त्याचं मनगट पकडतोय, त्याला बोलतोय यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. तू इथून आता जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथून जात असताना तूच मला इथे ओढून आणून बसवलेलं आहेस. मग तुमचं भविष्य सांगतोय असं सांगू तू मला इथं बसवलेलं आहेस. सो द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शोक अँड बिकेम फॅन. सो ॲस्ट्रोलॉजरची अस्वस्थता, त्याचं जे अनकम्फर्टेबल तो झालेला आहे ते आपल्याला ह्या लाईन्सवरून लक्षात येतो की त्याने त्याचा हात पकडल्याबरोबर हे शिवर्ड हिज ग्रीप, त्याचं मनगट जे आहे ते थरारलेलं आहे. त्याचा आवाजामध्ये एक कंप जाणवायला लागलेला आहे आणि अगदी हळू आवाज त्याच्या तोंडून बाहेर पडतोय. लीव मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आता मला जाऊ दे, मी उद्या तुझ्याशी बोलेन. सो द ऑदर ट्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. सो त्या ग्राहकानं परत एकदा त्याच्या तोंडासमोर आपलं मनगट धरलेलं आहे आणि त्याला म्हणाला आहे चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. तू आता माझं आव्हान स्वीकारलं आहेस. सो आता तुला इथं थांबलंच पाहिजे आणि माझं भविष्य सांगितलंच पाहिजे. सो द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्रायिंग अप. देअर इज अ वुमन. सो शेवटी ॲस्ट्रोलॉजरने बोलायला सुरुवात केलेली आहे. तो म्हणतोय की कोणीतरी एक स्त्री आहे असं तो बोलत असतानाच ग्राहकाने त्याला थांबवलं आणि तो त्याला म्हणतोय स्टॉप, सेड द अदर. आय डोंट फॉलो ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मला हे असलं काही सांगू नकोस. मला हे सांग की जो आता मी प्रेझेंट सर्च करतोय, आता ह्या सद्यस्थितीमध्ये जो शोध मी घेतोय त्यात मला यश मिळेल की नाही.
आन्सर दिस अँड गो. या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही आणि तुला माझे सगळे जे कॉईन्स आहेत ते मला परत द्यावे लागणार आहेत. इथं एक न्यू वर्ड आलेला आहे. डिस्गॉर्ज मीन्स सरेंडर अंडर प्रेशर. म्हणजे काही करून तुला हे जे मी माझ्याकडनं घेतलेले सारे पैसे तुला इथे एम्प्टी करावे लागतील, पोर करावे लागतील. म्हणजे तू माझ्यासमोर इथे तुला परत देऊन टाकावे लागतील. So the astrologer muttered a few incantations and replied. सो तो ज्योतिषी काहीतरी इन्कॅन्टेशन्स काहीतरी सपोज त्याचं मिनिंग इथं दिलेलं आहे. इन्कॅन्टेशन्स म्हणजे सपोजली मॅजिकल वर्ड्स म्हणजे काहीतरी मंत्र तो पुटपुटलेला आहे. मटर्ड म्हणजे पुटपुटणे. अँड रिप्लाय तो पुढे म्हणाले ऑल राईट आय विल स्पीक. ओके मी सांगतोय बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण जर माझं बोलणं तुला पटलं, कन्व्हिन्सिंग वाटलं तर तू मला ₹1 देशील. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू वॉट यू लाईक. नाहीतर तू जर मला रुपया देणार नसेल तर मी माझं तोंड उघडणार नाही. तुला काय करायचं ते तू कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. सो बराच वेळ त्यांच्यामध्ये हे हॅगलिंग सुरू झालं. हिअर द मिनिंग इज गिवन. हॅगलिंग मीन्स बार्गेनिंग. दोघांच्यामध्ये बरंचसं बार्गेनिंग झालं आणि मग ते शेवटी एक असहमत झाले. सो ॲस्ट्रॉलॉजर सेड, त्याने आता त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. यू वर लेफ्ट फॉर डेड एम आय राईट. तुला अर्धमेलं करून सोडून दिलेलं होतं. बरं मी सांगतोय ते बरोबर आहे का? टेल मी मोर. होय तू सांगतोय ते बरोबर आहे, सांग मला अजून. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. कोणीतरी तुला सुरा भोकसलेला होता, सुराने तुला मारलेलं होतं. गुड फेलो ही बेअर हिज चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स. अगदी खरं तू सांगतोयस ते अगदी खरं आहे आणि म्हणून तो पुराव्या दाखल आपल्या छातीवरती जे जखम झालेली होती ती त्यानं त्याला ओपन करून दाखवलेली आहे. व्हॉट एल्स, सांग अजून तुला काय माहिती आहे याबद्दल, असं तो ग्राहक त्या ज्योतिषाला विचारतोय. And then you were pushed into a well nearby in the field. You were left for dead. आणि मग त्या माणसानं तुला विहिरीमध्ये फेकून दिलेलं होतं. जवळच्या शेतामध्ये विहीर होती, तिथं फेकून दिलं. तुला मरणासाठी फेकून देण्यात आलं. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. त्याचं हे भविष्य ऐकल्यानंतर तो ग्राहक अगदी उत्साहित झाला. उत्साहानं तो भारावून गेला. इथं वर्ड आहे ओव्हरहेल्म म्हणजे अगदी प्रचंड आनंद होणं, भारावून जाणं. सो प्रचंड उत्साहानं तो भारावून गेला आणि तो त्याला म्हणाला की त्या ठिकाणी जे काही पासरबाई होते म्हणजे तिथून जाणारे जे काही लोक होती, त्या रस्त्यावरून जाणारे जे काही वटसरू होते, त्यांनी जेव्हा त्या वेलमध्ये त्या विहिरीमध्ये वाकून पाहिलं, पेप म्हणजे वाकून पाहणं, जेव्हा त्यांनी डोकावून पाहिलं तेव्हा मी त्यांना तिथं अर्धमेला अवस्थेत दिसलो, असं तो उत्साहाच्या भरात त्याला सांगतोय. वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड, क्लेंच हिज फेस. त्याने आपली मूठ जी अगदी होती अगदी घट्ट केली आणि तो त्याला राग दाखवण्याच्या भरात तो त्याला म्हणाला की कुठे मिळेल ती व्यक्ती मला. In the next world, answered the astrologer. He died 4 months ago in a far off town. तो म्हणाला की तो माणूस तुला आता दुसऱ्या जगात मिळेल, कारण 4 महिन्यांपूर्वीच तो मरण पावलेला आहे. अगदी दूरवरच्या गावात त्याला मरण आलेलं आहे. सो यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीडेड. सो तो 4 महिन्यापूर्वीच मरण पावलेला आहे, त्यामुळे तो तुला दिसणार नाही. हे ऐकल्याबरोबर त्या व्यक्तीला प्रचंड राग आला. ग्रोन म्हणजे तो प्रचंड रागावला. हे ऐकल्याबरोबर त्याला चीड उत्पन्न झाली आणि ॲस्ट्रॉलॉजर पुढे प्रोसीड करतोय. तो म्हणतोय गुरुनायक. हे नाव ऐकल्याबरोबर या ग्राहकाला आश्चर्य वाटलं. यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन अबॅक. त्याने त्याचा हात परत घेऊन तो त्याला म्हणाला, तुला माझं नाव माहिती आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से.
तो म्हणतोय की मला बऱ्याच गोष्टी तुझ्या माहीत आहेत गुरुनायक, त्यामुळे मी आता जे काही सांगणार आहे तू तू ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या शहरापासून नॉर्थ दिशेकडे नॉर्थकडे त्या ठिकाणी तुझं जे 2 दिवसाचा प्रवास करून तुझं गाव येतं. सो टेक द नेक्स्ट ट्रेन. त्यामुळे तू पुढची ट्रेन घे. आणि बी गॉन. नेक्स्ट जी ट्रेन इथे येणार आहे त्या ट्रेनमध्ये तू बस आणि तुझ्या गावाला तू निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर परत कधी तू तुझ्या घरातून बाहेर पडलास तर मला तुझ्या आयुष्याला असणारा धोका दिसतो आहे. हे टूक आउट अ पेंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. सो त्याने काही त्याच्या हातामध्ये चिमूटभर सॅक्रेड ॲश, पवित्र अशी राख घेतली आणि ती त्याच्यासमोर धरली आणि तो त्याला म्हणतोय, रब इट ऑन युअर फोर हेड अँड गो होम. सो ही जी राख आहे ती तुझ्या कपाळाला लाव आणि तुझ्या घरी निघून जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. कधीही साऊथवर्ड दिशेकडे ट्रॅव्हल करू नकोस, प्रवास करू नकोस, तरच तू 100 वर्ष जगू शकशील. सो वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर से रिफ्लेक्टिव्हली. सो प्रतिक्रिया दाखल तो ग्राहक त्याला म्हणाला, का मी माझं घर पुढा सोडू. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. मी घरातून बाहेर पडतच होतो ते या कारणासाठी की मला कसंही करून त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा होता आणि मला त्याचं आयुष्य त्या माणसाला भेटल्यावर मला त्या माणसाचं आयुष्य संपवायचं होतं. टू चोक आउट हिज लाईफ. मला त्या व्यक्तीचं आयुष्य संपवायचं होतं म्हणून मी घराबाहेर पडत होतो. सो ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लिस्ट ही ड्रॅड ॲज ही डिझर्वड. पण त्याला आता रिग्रेट झाला, पश्चाताप झाला की अरे तो माझ्या हातातून निसटलेला आहे, एस्केप झालेला आहे. पण मला आशा आहे की नक्कीच त्याला जे काही मरण आलेलं आहे तो जे डिझर्व करतो, ज्या मरणाला तो पात्र आहे तसंच मरण त्याला आलेलं असावं अशी मी आशा करतो, असा ग्राहक त्या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतोय. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. ॲस्ट्रॉलॉजी त्याला सांगितलं की त्याचा मृत्यू हा लॉरीखाली चिरडून झालेला आहे आणि हे ऐकल्याबरोबर त्या ग्राहकाला आनंद झालेला आहे, तो ग्रॅटिफाय झालेला आहे, त्याच्या मनाला समाधान वाटलेलं आहे. ग्रॅटिफाईड हिअर मिनिंग प्लीज्ड or satisfied. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. आता ते जे ठिकाण होतं ते बरंचसं डेझर्टेड झालं होतं, निर्जन झालेलं होतं, रात्र झालेली होती. त्या ॲस्ट्रॉलॉजरने आपले सगळे आर्टिकल, सगळं सामान जे आहे ते बॅगेत भरलं. सो द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. बऱ्याच वेळापूर्वी जो हिरवा किरण येत होता तोही आता दिसेनासा झाला. सो लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आता सगळीकडे अंधार पसरला, शांतता पसरली. सो द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. सो जो स्ट्रेंजर, जो ग्राहक त्याच्याकडे भविष्य विचारण्यासाठी आलेला होता, त्याचं तंतोतंत भविष्य या ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सांगितलेलं होतं आणि म्हणून अगदी समाधानी होऊन आणि त्याला मुठभर कॉईन्स त्या ॲस्ट्रॉलॉजरला देऊन तो तिथून निघून गेलेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट वॅन दी ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. सो आता बऱ्यापैकी मध्यरात्र झालेली होती जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी पोहोचला होता. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. त्याची वाईफ अजून बराच वेळ झाला पती घरी आलेला नाही म्हणून दरवाजाजवळच ती त्याची वाट पाहत होती आणि त्याच्याकडे ती एक्सप्लेनेशन मागत होती की आज एवढा उशीर का झाला. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड, काउंट देम, वन मॅन gave all that. सो त्यानं तिच्याकडे जे काही कॉईन्स त्याने कमवलेले होते ते तिच्याकडे तो भिरकावतोय आणि तिला म्हणतोय की मोज हे पैसे, एका माणसाने हे मला पैसे दिलेले आहेत. 12.5 annas, she said, counting. सो ते पैसे मोजतच ती त्याला म्हणाली की 12.5 annas आहेत हे. सो शी वॉज ओव्हरजॉयड. एवढे पैसे आज मिळाल्याबद्दल ती आज ओव्हरजॉयड होती, तिला आज आनंद झालेला होता. सो आय कॅन बाय. का ती ओव्हरजॉयड होती याचं एक्सप्लेनेशन इथं आपल्याला दिलेलं आहे. का तिला आनंद झाला, कारण तिने काही ठरवलेलं होतं, ज्यादा पैसे मिळाल्यानंतर ती काय करणार होती. सो आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर.
ती म्हणते की बरेच दिवस झाले तिची जी मुलगी होती ती तिच्याकडे काहीतरी गोड खायला मागत होती आणि म्हणून ती म्हणते की नक्कीच आता माझ्याकडे पैसे आहेत, सो याचं मी काहीतरी चांगले नाईस स्टफ, चांगल्या गोष्टी त्या पैशातनं आणेन आणि मुलीसाठी गोडधोड करून घालेल. सो द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. तो म्हणतो की अपशब्द वापरला आहे त्याने, स्वाईन या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे की त्या माणसानं मला फसवलेलं आहे, तो मला रुपया देतो असं म्हणालेला होता, पण त्याने मला ते दिलेलं नाही. सेड द एस्ट्रॉलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. तिने आपल्या पतीकडे पाहिलं आणि ती त्याला म्हणते आहे की तुम्ही मला चिंतेत दिसता आहात, काय झालं आहे बरं, व्हॉट इज रॉंग विथ यू, काय घडलं आहे तुमच्या बाबतीमध्ये, असं तिनं आपल्या पतीला विचारलं आहे. सो तो म्हणाला आहे नथिंग, नाही काहीच घडलेलं नाही आहे. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल ही टोल्ड हर. डिनर झाल्यानंतर तो पियॉलवरती, पियॉल मीन्स हिअर मिनिंग इज गिवन, पियॉल मीन्स अ स्ट्रिंग कॉट, म्हणजे जी काही चारपाई असते त्या चारपाईवरती, त्या कॉटवरती तो बसलेला आहे. ही टोल्ड हर, त्याने तिला सांगितलं, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला सांगू का की आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं दूर झालेलं आहे. आय थॉट आय हॅड दी ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला असं वाटायचं की एका माणसाचं रक्त माझ्या हाताला लागलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून ही भीती माझ्या मनामध्ये होती की म्हणजे एका माणसाच्या रक्ताने माझे हात बरबटलेले आहेत. सो दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि हेच कारण होतं की म्हणून मी माझं घर सोडलं, तिथून मी पळून आलो. सेटल्ड हिअर, मी इकडे बऱ्यापैकी सेटल्ड झालो ह्या गावामध्ये. अँड मॅरिड यू, ही इज अ लाईव्ह. आणि मी तुझ्याशी लग्न केलं आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत मला चिंता होती आजपर्यंत की त्या माणसाला मी मारलेलं आहे, त्याचा मी खून केलेला आहे, आणि जेव्हा आज ती व्यक्ती माझ्या पुढे आली, ती जिवंत पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. खरंच ती व्यक्ती जिवंत आहे हे पाहून माझ्या मनावरचं बरंचसं ओझं आज हलकं झालेलं आहे. हे ऐकल्याबरोबर शी गॅस्प्ड. तिला अतिशय आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यामुळे ती ओरडूनच त्याला म्हणते आहे, यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. येस, इन अवर विलेज. सो तो आपल्या पत्नीला सांगतो आहे, होय, की एकदा माझ्याकडून हे कृत्य झालं होतं जेव्हा मी माझ्या गावात होतो. वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. पण त्यावेळेला मी एक मूर्ख तरुण उन्हाळ मुलगा होतो, एक तरुण व्यक्ती होतो. तेव्हा माझ्याकडनं ही गोष्ट घडलेली होती. सो वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. एके दिवशी जेव्हा आम्ही बऱ्यापैकी ड्रिंक घेतलं होतं, आम्ही गॅम्बल्ड म्हणजे आम्ही जुगार खेळलेला होता, आणि आमचं बॅडली अगदी जोरात भांडण झालेलं होतं, तेव्हा हे कृत्य माझ्याकडनं घडलं. सो वाय थिंक ऑफ इट नाव. पण आता ह्या गोष्टीचा विचार का करूया आपण. टाईम टू स्लीप. आता झोपेची वेळ झालेली आहे. सो ही सेड, असं तो म्हणतोय. सो यॉर्निंग, अगदी दिवसभराच्या कंटाळा आल्यामुळं त्यानं जांभ्या दिलेल्या आहेत, यॉर्निंग केलं. अँड स्टेज्ड हिमसेल्फ ऑन द प्युअर. आणि त्याने स्वतःला त्या चारपाईवरती, आपल्या कॉटवरती स्वतःला सरळ त्यानं झोकून दिलेला आहे आणि शांतपणे तो झोपी गेलेला आहे. सो अशा प्रकारे आपली ही स्टोरी की ज्याच्यामध्ये आपण या ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल पाहिलेलं आहे. सो या गोष्टीवरनं आपण असं नक्की म्हणू शकतो दॅट ही रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरुनायक्स रिवेंज. जो काही गुरुनायक रिवेंज बदला घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेला होता, त्याच्यापासून स्वतःचा बचाव त्याने केलेला आहे. हूम ही हॅड किल्ड, त्यांना म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरनं त्याच्या पूर्वीच्या लाईफमध्ये त्या माणसाला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. सो दॅट पर्सन इज अलाइव्ह. सो ही रिलीव्ड ऑफ हिज गिल्ट. पण नेमकं त्याला आता कळालेलं आहे की ती व्यक्ती अलाइव्ह आहे, जिवंत आहे. त्यामुळं जे गिल्ट त्याच्या मनामध्ये होतं, एक अपराधाची भावना त्याच्या मनामध्ये होती, ते आता पूर्णपणे रिलीव्ह झालेली आहे. सो या स्टोरीचं नेमकं मॉरल काय आपण घेणार आहोत. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. We must be responsible about what we have done.
स्टुडंट्स, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की या स्टोरीतनं महत्त्वाचं मॉरल आपल्याला घ्यायचं आहे. वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन. जे काही आपल्याकडनं घडलेलं आहे त्या बाबतीत आपण आणि आपणच रिस्पॉन्सिबल असतो. अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक्स. आणि ज्या चुका आपल्याकडनं घडलेल्या असतात त्या चुकांच्यापासून माणूस कितीही पळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, दूर जाण्याचा प्रयत्न केला, तरी त्या मिस्टेक्स त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कुठे ना कुठेतरी भेटतातच. आणि म्हणून चुकांच्या बाबतीत आपण कधीही दुसऱ्याला रिस्पॉन्सिबल ठरवायचं नसतं, तर त्या चुकांना आपणच रिस्पॉन्सिबल असतो. हेच आपल्याला ह्या स्टोरीच्या थ्रू लक्षात घ्यायचं आहे. सो दिस इज अवर स्टोरी अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. थँक्यू.